आज जिममध्ये विषय हार्ड झाला तर हर्षद भाऊनं त्यांचे ट्रायशेप आणि बायशेप दाखविले, त्याच्यामुळे दोघं चौघंजण बेहोश पडलेले. तुम्हाला सांगतो जिममध्ये आल्यानं अगोदर गणपतीचा सेटअप बघितला. उद्या बसणार होता गणपतीनं, असलं भारी आपल्या बॉसनं रातभर जागून सेटअप केलं तर नक्की विषयच हार्ड होता. आणि आज आपल्याला आकाशबाया संगत वर्कआउट करायचा होता. तसं तर माझा आज बॅकचा वर्कआउट होता. मग आकाशबाया म्हणला आपल्याला वर्कआउट संगत करायचा म्हणल्यास काय विषयच हार्ड होता. मग काय आकाशबाया मी संगत वर्कआउट करायला लागलो. आता जास्त करून तर मी जिममध्ये समजा संगत वर्कआउट काढायला, पण जास्त करून आकाशबाया संगत काढा नव्हता. आकाशबायाचा वर्कआउट एवढा डेंजर असतं नाही की काय सांगू तुम्हाला. समजा अल्टरनेट सेट असते बायशेपच्या आणि ट्रायशेपच्या आम्हाला त्यांचे जास्त करून, आणि असला डेंजर पंप झालता बायशेपला ट्रायशेपला काही विषयच हार्ड होता. आणि इकडे आपल्या हर्षद भाऊचं अलगच चालू होतं. डेंजरच विषय आहे भाऊ. बघा तुम्ही आपला बिल्डर आलेला आहे वर्कआउट करायला. तर बिल्डर बघा आता कसं म्हणतात. बिल्डर म्हणजे काय साधं सुद्धा बिल्डर नाही. समजा गाज घ्यायला नावाच घ्यायला परत तालुक्यातला समजा फेमस बिल्डर आहे. असं भाऊ कमवून बिल्डर एकदम डबल बाईच्या प्राईसच्या बाईक. पुढच्या वर्षी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळणार आहे. नंबर एक अशी गोल्ड मेडल हाणायचा विचार आहे भाऊचा. बिल्डर आज आपला 365 दिवस डेली वर्कआउट चॅलेंजचा दिवस 227 होता. ज्यांना शरीरासंगत संस्कृती पण जपायची ना त्यांना आपल्या बॉस फिटनेसला नक्कीच यावं, कारण की शरीरासंगत संस्कृती जपणारी अख्ख्या परळी तालुक्यात एकच जिम आहे, ती म्हणजे बॉस फिटनेस.